तनुजचा प्रॉब्लेम काय माहितीये, तू सांगितलं ना कर कर लगेच करत नाही. आपल्या लाल लाल कलरची कोंबडी, कोंबडीचा कलर लाल. कोंबडी लाल कलरची. लिंबू म्हणजे त्याला आता काय अगदी असं मोठं त्या लिंबूंना का इथे प्रेस करायचं, पीसेस खाली होणार. ओके कर पटपट. काय काय करायला लागतं यार. मी टमेटोज कट करतेय. मी काय आज नाही करणार आहे आता काम. प्लीज यार मी दमलोय. एक मिनिट. मी खरंच दमलोय. काय दमलास, काय केलंस तू? अगं पण खरंच दमलोय. कुठे गेला होतास? दम लगा के. भीती वाटते ते तुटेल की काय. प्लास्टिक तुटलं की नवीन घेऊन द्यायचं. तुझ्या चुकीमुळे तुटलं असं नवीन घेऊन द्यायचं. काय काय चालू काय काय चालू आहे म्हणजे जेवणाची तयारी. काय आहे? काय असेल जेवणासाठी? कारण तुला वरण भात दिलं तर तू खात नाही आणि भाकरी भाजी म्हटलं तरी तुझं असं असतं की याच्यात प्रोटीन्स कुठे आहेत. मग तुझ्या प्रोटीनचा इंटेक पूर्ण करण्यासाठी चिकन ॲज युजल. ओ थँक्यू सो मच. हे बघा गाईस, चिकन मॅरिनेट केलं होतं त्या दिवशी, ते आता आलं आहे. तुझं कसं आहे ना, तुला फक्त असं चिकन कधी मिळणार, चिकन कधी मिळणार, पण या चिकनला आधी मॅरिनेट करावं लागतं, मग त्याला सगळं असं टाकून ठेवून द्यावं लागतं. हे याला कळत नाही. त्याच्यासाठी लिंबू पिळायला सांगितलं तर तेव्हा खूप तोंड केली. मी काय आज नाही करणार आहे आता काम. प्लीज यार मी दमलोय. एक मिनिट. मी खरंच दमलोय. काय दमलास, काय केलंस तू? अगं पण खरंच दमलोय. कुठे गेला होतास? अरे मी वर्कआउट केलं सकाळपासून. त्याच्यामध्ये तू थकलास. हो. फक्त चिकनच करायचं, जास्त काही काम नाहीये. मी तुला सांगते क्विकली ते कर. काय? हे बघ, ही मशीन आहे. ओके, या मशीन मध्ये इथे तो कांदा ठेवायचा आणि असं प्रेस करायचा. हा, त्याचे पीसेस होऊन रेडी होणार. अगं ते हात दुखतात त्याच्यामध्ये. 120 किलो तरी उचलून आला असेल जिम मध्ये. करत ते वेगळं असतं. हे याच्यामध्ये लागतं, मेहनत आहे हे काम करणं. कारण शोधू नकोस तरुण. हे तू करणारच नाही. आता चिकन आज मिळणार. मी वरण भात देईन ना जेवायला. विचार कर. चिकन चिकन स्टार्ट कुकिंग. आणि बाकी मी करते. माझ्या बरोबर मदतीला तू ये. डन. डन नाही आहे, तू करायचंय. आय एम गोइंग. क्या करूं मैं इसका? क्या करूं इसका? तनुज, मी वरण भात Bye, बनवणार. bye, मी bye. खरं सांगते, मी कुकर लावीन. 5-6 मिनिटाला कुकर लावीन. बाय बाय. आय एम गोइंग. तुझे आवडीचे लिंबू हे नंतर तुला कापून पिळायचे. चल 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 पटपट कामाला लागेल. बघ चिकन. चल आता सांग यार काय करायचंय. गुड. काय करायचंय सांग सांग. हे बघ, फार काही नाहीये. ओके. या मशीन मध्ये इथे वरती कांदा ठेवायचा, तो जोरात प्रेस करायचा, त्याचे पीसेस खाली. पण ते कांदे आत कशाला टाकलेस तू? तनुजचा प्रॉब्लेम काय माहितीये, तू सांगितलं ना कर कर लगेच करत नाही. हे बघ, ह्याच्यात आत टाकून ठेवलेत कांदे. हे सब क्या देखना पड रहा है? बाहेर कारण मी ते वॉश करून ठेवले पण मला होते. एक्सप्लेन तर कर, हे काय आहे हे? कारण याच्यासाठी किचन मध्ये जरा तरी यायचं. कधीच बायकोला मदत करायला यायचं नाही आणि नुसतं चिकन 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 करत बसायचं. डोंट डाऊट माय कुकिंग स्किल्स. हे आता ह्याच्यामध्ये हे असं कांदा इथे प्लेस करायचा आहे आणि इथे प्रेस करायचं, पीसेस खाली होणार. ओके कर पटपट. काय काय करायला लागतं यार. मी टमेटोज कट करतेय. मी ऐकवतीये का तुला की मी हे करते की नाही? जोर लगा के कम ऑन. यार हे खरंच टफ आहे यार. असे ह्याला इकडे लगेच पीसेस झाले. हा मग केलं मी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. नाईफनी चिरायला तरी नाही लावलं ना एवढं. हा मग दिस इज गुड यार. दिस इज रिअली हेल्पफुल. 2 पीसेस कांद्याचे फक्त तरी ते प्रेस केले असतील तर काय केवढा थकलाय तो. बापरे काय. अरे पण ते खरंच डिफिकल्ट. मुलं नाटकी असतात. नाही नाटकं काही नाही करत असतात तुमची सगळे. आम्ही काही कंप्लेंट कुकिंग कसं करतो छान शांतपणे. पटपट पटपट. हा कम ऑन. व्हेरी गुड व्हेरी गुड. दम लगा के. भीती वाटते ते तुटेल की काय. प्लास्टिक तुटलं की नवीन घेऊन द्यायचं. तुझ्या चुकीमुळे तुटलं असं नवीन घेऊन द्यायचं. तनुज कुठे चाललाय? झालं नाहीये. हा मी आहे इथेच आहे. गुड. ऐक आता तो ते 2 लिंबू आहेत ना हा त्यांना
लिंबू म्हणजे त्याला आता काय अगदी असं मोठं भगबुगे भगनी भागोदरी त्या लिंबूंना काप आणि रस काढ. हा. हे घे, मी तुला सगळं देते. सगळं हातात द्यायला लागतं. हे घे. हे लिंबूची काय तू मला हे रिस्पॉन्सिबिलिटी देऊन ठेवली आहे ना. सगळ्यांना वाटतंय की मी हेच करतो घरी बसून, लिंब कापतो आणि लिंब पिऊन देतो तुला. पहिला कट कर. नाही, आता हा कडक आहे की नाही, हा. याला असं हाताने असं, मग त्याला असं मऊ 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 करायचं. मग हे 2 डॉट्स असे आले पाहिजे समोरासमोर. मग तू नेमका मागच्या वेळेला असा उभा कापून ठेवला होतास लिंबू आणि म्हणे मला येते. मग हा असा लिंबू कापायचा अशा. सी गुड. कळलं? उभा नाही कापायचा. चालेल. आता दाखव त्याचं. प्रेस इट, प्रेस इट. हा, जोरात प्रेस कर. ते बेंच प्रेस कसं करतोस असं. हे बेंच प्रेस आहे. गॉड. झालं. हो. आणि आता कुकिंग स्टार्ट झालेलं आहे अपूर्वाचं. हे काय म्हणतात त्याला, हे काय टाकलंय, हे लीफ काय आहे? लीफ नाही, तेज पत्ता येतो. तेजपत्ता. अरे तेजपत्ता मसाला असतो ना, हे असं असतं का? तुला नाही कळणार. अरे एवढं काय. आता मस्त. हे बघा गाईज, अपूर्वा निंबळेकर पहिल्यांदा कुकिंग करते. किती खोटा आहेस रे. पहिल्यांदा इन अ व्लॉग इन अ कुकिंग. ब्लॉग. हा, इन अ व्लॉग कुकिंग तरीच करते. मी म्हटलं रोज असं चमचमीत माझ्या हातचं खात असतो. हा, in a आणि vlog म्हणतोय ते in a vlog. हा, इन अ व्लॉग. देन यू करेक्ट. हे बघा, आमची सगळी तयारी झालेली काय कांदा आहे. कापलाय, काय कांदा कापलाय. टमाटर, लिंबू, कांद्यामध्ये मीठ जात आहे आता. आता याला गोल्डन कांदा होईपर्यंत असंच ठेवायचं. मी जास्त काय गरम मसाले टाकत नाही, कारण आपल्याकडे मसाल्याची पूड केलेली असते. हा हो. आपला टिपिकल मालवणी मसाला आहे. गरम मसाला, कोरिएंडर पावडर. हे होईपर्यंत मी साईडला आता मस्त भात लावून घेणार आहे. कसला भारी स्मेल येतोय यार. चिकन. वाव. ह्याला काय म्हणतात? तडका. तडका आता दिलाय मस्त. कांदा, टोमॅटो, मसाला. वाव. मालवणी मसाल्याचा स्मेल येतो. व्हॉट इज दिस? हे मी स्टोअर केलेलं आलं लसूण पेस्ट आहे, जी मी घरी करते. सो त्याची पेस्ट आहे ही. ती आता मी ह्याच्यात टाकणार आहे. विचारतोस ना तुम्हाला लसूण का सोलत असतेस तिथे बसून. हा, म्हणजे ते आता लास्ट स्टेप तू केलंय ते हेच आहे ना. ते हेच आहे. ते आधीच करून ठेवते मी. आणि बाहेरचं मला ते रेडीमेड आर्टिफिशियल आवडत नाही. तुला तिची सगळी कोडी पडतात ना बाहेर बसून, की लसूण एवढा का सोलायचा आहे, किंवा जिंजर एवढं का करायचंय, ते आलं एवढंच का आणलंय. कळलं तुला आता. ते मी सगळं असं त्याची पेस्ट करून ठेवते. पण हे तू एकदम प्रो सारखं करतेस यार. ऑफकोर्स मी आता इतकी वर्ष जेवण करते. किती वर्ष आहेत? ऑफकोर्स मी आय थिंक मी ना मम्मीच्या किचन मध्ये कब्जा आय थिंक 6-7 स्टँडर्ड पासूनच केला होता. मला जाम आवडायचं हे बघायला, ती कसं बनवायची. इवन दिवाळीच्या वेळेला ना मम्मी जेव्हा फराळा बनवायची ना, तेव्हा मी तिच्याबरोबर असं इथे आमच्या कठड्यावर बसायची आणि तिच्याबरोबर मी ते सुद्धा करायचे. मजा यायची. फन. मदत करायची मी. तुझ्यासारखं नाही हे का, कशासाठी, काच करतोय एवढे प्रश्न विचारले असते ना, माझ्या आईने हकललं असतं मला किचन मधनं. पण काय खरंच यार, नशीब लागतं यार असा स्मेल मिळायला आणि असं काहीतरी चविष्ट जेवण जेवायला. चिकन खाएंगे आज. आता हे काय विचारशील? ऑफकोर्स हे मी आता विचारत नाही बसणार आहे, तुला सांगायचंय. हे वाटप आहे. वाटप म्हणजे काय? वाटप म्हणजे याच्यात असतं खोबरं, धणे, थोडीशी कोथिंबीर, मसाला, आणि याच्या सगळ्याचं मिक्सचर मी मिक्सरला लावलेलं आहे. ओके. आणि त्याची अशी पेस्ट करून ठेवलेली आहे ऑलरेडी. आता ही शेवटला जेव्हा चिकन वगैरे टाकून झालं, एक उकळी आली का मग त्याच्यामध्ये टाकायचं वाटप. येस, वाटप. पण मेन इन्ग्रेडियंट कुठे आहे आपला? प्रोटीन इंटेक. चिकन. हो. सतत आपलं चिकन. सो हिअर कम्स द फर्स्ट पॅकेट. बरं का, हे सगळे पॅक्ड चिकन हिने हे घरीच मॅरिनेट केलेले आहेत. आणि
हा सगळा तिचा जो वेगळा सिक्रेट रेसिपीचा जो काही मसाला आहे टू मॅरिनेट चिकन, तो पण आता या मसाल्यामध्ये ऍड होणार आहे. वाव, हिअर कम्स द सेकंड पॅकेज. आणि आता तिसरं पॅकेज. कारण डे नाईट पाहिजे ना तुला, डे नाईट प्रोटीन लागतात तुला. हा, हे माझ्यासाठी आहे तिसरं. डे नाईट प्रोटीनचा तुझा इनटेक पूर्ण झाला पाहिजे. गुड. हा आपला जो काही 28 असतो, सी. वाव, आता तो एक टेक्स्चर जो आलाय लाल लाल, मजा आली आता. आपल्या लाल लाल कलरची कोंबडी, कोंबडीचा कलर लाल. कोंबडी लाल कलरची. कोंबडी बॉयलर व्हाईट कलरची असते बाय द वे. ही आपली कोंबडी आहे ना, हिला पाय नाही आहेत खरं, बिकॉज दिस इज बोनलेस चिकन. म्हणून तर तू म्हणशील त्याच्यामध्ये कोंबडीचा पाय कुठे गेला आणि कोंबडीला पायच का नाही? एवढं कळतंय मला, बोनलेस चिकन हे दिसतंय मला. गुड. नाही तर तुझ्या ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याची तयारी ठेवली होती मी. आता थोडंसं पाणी टाकून याला आपण शिजू देऊया, मग वाटप, मग झालं. नाव दिस इज डन ना? ऑलमोस्ट डन. नाही म्हणजे आता आपल्याला ठेवायचं आहे हे. हो, आता मी हे कुक करत ठेवणार. ओके. अजून बराच वेळ, 10-15 मिनिटं जातील. का तुला भूक लागली आहे? ऑब्विसली मला भूक लागली आहे. भूक लगी है तो रेस्टोरेंट में जाओ ना. तर तुझं ना असं तुला झटपट फटाफट ना. मी तुला कधी विचारलं ना कधी होणार आहे, काय होणार आहे, दॅट मीन्स मला भूक लागली. हा, तुला तर डायरेक्ट एस्टिमेटेड टाइम लगेच हवा असतो. ऑफकोर्स. तनुजला ना सगळं असं, त्याला असं वाटतं चिकन वगैरे सगळं असं इझी आहे बनवणं, पटकन त्यांनी म्हणावं आणि मी करावं. जिनी आहे मी त्याची. क्या बनाय. आता अशा रीतीने हे आता काहीतरी आम्ही कुकिंगला ठेवलेलं आहे. झालं का चिकन? हे बघ. वाव गाइस, चिकन इज रेडी. आता रेडी नाहीये वाटप टाकायचं. सो हे वाटप आता मी ह्याच्यात टाकतेय, त्याने कन्सिस्टन्सी मिळणार. आणि मग कन्सिस्टन्सी ऑफ टेस्ट. येस. अँड देन वी कॅन ऍड सम वॉटर. रस्सा 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 हवा असतो ना तुला, रस्सा तो याच्यात मिळणार. वाव, आता एकदम परफेक्ट टेक्स्चर आलाय ना. आणि कोथिंबीर जी जास्त तुला वर हवी असते अशी, ती आता चिरायला घ्यायची पटकन. म्हणजे मीच चिरायची कोथिंबीर आणि Of मीच course. टाकायची. ऑफकोर्स. हे काय आम्हाला पटलं नाही. पटवून घ्या. चला चला. सो गाईज, सकाळपासून अपूर्वाने काही खाल्लं नाहीये आणि कुकिंग करत असताना मला असं वाटलं की तिला कदाचित डिहायड्रेशन झालं असेल, म्हणून हे एक नारळ पाणी ॲज युजल तिच्यासाठी आणलेलं आहे. हो, जे तू रोज मला नित्य नियमाने देतो. यासाठी तू खरंच खूप गुणी नवरा आहेस. हा. गुड. ऍक्च्युली ना मी काही खाल्लं नाहीये तर तो मी हँग्री होईन म्हणून आधीच तयारी करतो आणि नारळ पाणी देतो. बहुत तेज हो रहा है. आणि हे थोडं काहीतरी असं वाटतंय मला की हेल्प्स यू ऑल्सो ना विथ डिहायड्रेशन. या ट्रू. माझं ह्यातलं मलाही कुठे आहे? मी आळशी आहे ना, मलाही नाही कळत. खरंच आळशी आहेस यार. डन डन. येस येस, इट्स डन. तुला टेस्ट करायचंय का? ऑब्विसली टेस्ट करायचं. मी कशाला आलो मग? सवयीप्रमाणे तुला टेस्ट करायचंच असतं. तोंड भाजेल, मला परत बोलशील म्हणून मी तुला. मग हा प्लीज. हाउ इज इट? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. अरे इंडियन आयडलचा जज आहेस का तू? एवढा वेळ घ्यायला पटकन सांग. चांगलाय चांगलाय. मस्त आहे. हा, चांगलं आहे की मस्त? हलकं मीठ कमी. ह्यांचं ना हलकं मीठ कमी, हलकं मीठ जास्त, ह्याच्यातच हे इथेच मार खातात. अरे हलकं इथेच मीठ. तुमचं सगळं ना. ओ भाई
मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो. तुम्ही बना लो, आओ तुम्ही बना लो. अरे खरं बोललो, हलकं मीठ कमी. तू टेस्ट कर. हे बघ. मी करते आता ते. हा एकदम परफेक्ट आहे. रादर आय थिंक तू आता यातनंच टेस्ट केलं ना, हा थोडासा कडूपणा पण जाणवला. यम्मी. गाईज खरंच हलकं मीठ कमी आहे. हो, ऐकलं आणि मी. हा मी फीडबॅक दिला आहे, पण हा फीडबॅक आय थिंक हिला घेता नाही आला. घेतला? हे बघा टाक. घेतला शेवटी. पण नावं ठेवली पहिले की हा हे असं नाहीये, ते तसं नाहीये. असं असं काय असं. आहा. इथे दाखव प्रेक्षकांना जरा हे दाखव. गुपचूप तिने मीठ टाकलं आपला कॅमेरा वळेपर्यंत, आणि आता ते तिने दुरुस्त केलेलं आहे. परत टेस्ट करायचंय का तुला? नाही, आय थिंक आय एम शुअर आता झालंय. मी पोरीच्या हाताला चव आहे की नाही? पोरीच्या हाताला एकदम मस्त चव आहे. येस, चिकन पण शिजलेलं आहे. बोनलेस असल्यामुळे ते पटकन शिजतं. अँड वी आर डन. फायनली. फ्रेंड्स, तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो गाइस, बाय बाय.